जर तुम्हाला टॉयलेट करत असताना रक्त जात असेल, टॉयलेट पेपरवर जर रक्त पडत असेल किंवा जर गुदद्वाराच्या ठिकाणी एकदम मांसल भाग लागत असेल किंवा ॲनल इचिंग असेल, इरिटेशन असेल आणि डिस्कम्फर्ट वाटत असेल, तर मित्रांनो तुम्हाला मूळव्याध हा आजार झालेला असू शकतो. तर मूळव्याध या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओव्हॅस्क्युलर अँड thoracic नर्सिंग. अंडर एमयूएचएस युनिव्हर्सिटी पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये मी लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटीवरती रिसर्च केलेला आहे. घे उंच भरारी आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मूळव्याध म्हणजे हिमोरॉइड्स या आजाराबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. हिमोरॉइड्स आर पेरियनल व्हेरिकोज वेन्स. पेरियनल व्हेरिकोज वेन्स म्हणजेच गुदद्वारातील शिरा ह्या सुजलेल्या फुगलेल्या असतात. त्याचे वेगवेगळे कारण असू शकतात. त्याच्यामुळे सुजलेल्या फुगलेल्या शिरांमधून रक्त बाहेर पडतं, वेदनारहित रक्त जातं, त्याला आपण मूळव्याध असं बोलतो. मूळव्याध हा दोन प्रकारचा आहे, एक म्हणजे इंटरनल हिमोरॉइड्स आणि दुसरा म्हणजे एक्सटर्नल हिमोरॉइड्स. मूळव्याध हा आजार पुरुषांमध्ये किंवा महिलांमध्ये दोन्ही लिंगांमध्ये आजाराचं प्रमाण दिसून येतं. मूळव्याध हा आजार कुठल्याही वयांमध्ये दिसून येतं, पण 20 ते 50 वयाच्या लोकांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येतं. आता आपण बघूयात मूळव्याध होण्याची मुख्य कारणे काय काय आहेत ते. मूळव्याध होण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे स्ट्रेनिंग बॉवेल मुवमेंट्स. जेव्हा टॉयलेटला आपण जातो तेव्हा जर कुंथत असेल तर त्याच्या गुदद्वारातील शिरांवरती प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला मूळव्याध होण्याचे जास्त धोका असू शकतो. मूळव्याध होण्यासाठी पुढील महत्वाचं कारण आहे क्रोनिक कॉन्स्टिपेशन. क्रोनिक कॉन्स्टिपेशन हे समजण्याच्या अगोदर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता. जर आपल्याला टॉयलेटला आलेली असेल, आपण जर टॉयलेटला जाण्यासाठी दिरंगाई करत असाल किंवा जर इग्नोर करत असाल, तर आपल्या आतड्यांमध्ये शौचाचे खडे जमा होऊन जातात, शौच कडक होऊन जाते आणि ते बाहेर पडत नाही. आणि ही सिच्युएशन जर खूप दिवसापर्यंत जर राहिली तर त्याला क्रोनिक कॉन्स्टिपेशन म्हणतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मूळव्याध किंवा हिमोरॉइड्स हा आजार होऊ शकतो. मूळव्याधसाठी पुढील कारण आहे क्रोनिक डायरिया. म्हणजे खूप दिवसापासून आपल्याला जर जुलाब लागत असतील तर कंटिन्यू जुलाब करून करून आपल्याला गुदद्वारातील शिरांवरती प्रेशर येतं आणि त्या सुजून फुगून जातात आणि तिकडे मूळव्याध सारखा आजार होऊ शकतो. देन प्रोलॉंग सिटिंग ऑन द टॉयलेट. जर आपण टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसून राहत असाल तर त्याच्यामुळे आपल्या गुदद्वारातील शिरांवरती प्रेशर पडतं आणि त्या सुजू शकतात किंवा फुगू शकतात आणि त्या सुजलेल्या फुगलेल्या शिरांमधनं रक्त बाहेर येऊ शकतं. म्हणून टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसणं टाळलं पाहिजे. लो फायबर डाएट. जर आपल्या आहारामध्ये लो फायबर डाएट असेल त्याच्यामुळे आपल्याला मूळव्याध होण्याचा धोका असतो. जर आपण मसालेदार, तेलकट, तुपकट पदार्थ खात असाल, खूप तिखट पदार्थ खात असाल, त्याच्यामुळे आपल्याला मूळव्याध होतो. आजकाल प्रेग्नन्सीमध्ये मूळव्याध होण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. त्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे जेव्हा महिला प्रेग्नंट होते तेव्हा तिचं गर्भाशयाची उंची वाढते, लांबी वाढते, रुंदी वाढते, वजन वाढतं. म्हणजे वाढलेल्या गर्भाशयाचं हे मूत्राशयावर आणि गुदाशयावरती प्रेशर येतं. त्याच्यामुळे त्यांना वारंवार लघवीत जाणे, टॉयलेटला जाण्याची इच्छा होते. जर अशी महिला टॉयलेटला किंवा लघवीला जाण्याचं जर टाळत असेल तर त्यांना मूळव्याध सारखा आजार होण्याचा धोका असतो. म्हणून वेळेवरती वॉशरूमला जाणं अत्यंत गरजेचं आहे. मूळव्याध होण्यासाठी सर्वात महत्वाचं कारण आहे ओबेसिटी. ओबेसिटीज म्हणजेच लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे आपल्या शरीरावरती खूप जास्त वजन वाढतं, फॅटचं वजन वाढतं. आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून जातं आणि जास्त वजन असल्यामुळे आपल्या हृदयालाही जास्त काम करण्याची गरज पडते आणि त्या वाढलेल्या वजनामुळे आपल्या गुदाशयावरती त्याचं प्रेशर पडतं आणि गुदाशयातील रक्तवाहिन्या सुजतात, फुगतात आणि त्याच्यामुळे त्यातून ब्लिडिंग होण्याची शक्यता असते. म्हणून आपलं वजन कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतर मूळव्याध होण्यासाठी महत्वाचं कारण आहे हेवी लिफ्टिंग. जर आपण खूप जास्त वजन लिफ्ट करत असाल, उचलत असाल, त्याच्यामुळे आपल्या गुदाशयातील रक्तवाहिन्यांवरती प्रेशर येऊ शकतं आणि आपल्याला मूळव्याध सारखे आजार होऊ शकतात. पुढील महत्वाचं कारण आहे एजिंग. म्हणजे वाढत्या वयानुसार वयोवृद्ध लोकांमध्ये मूळव्याधचे प्रमाण सर्वात जास्त दिसून येतं. त्याचं सर्वात महत्वाचं आहे विकनिंग ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू. त्यांच्या शरीरातील कनेक्टिव्ह टिश्यू वीक होतात, कमजोर होतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या शिथिल होऊ शकतात किंवा त्यांची इलॅस्टिसिटी कमी होते. म्हणून त्यांना मूळव्याध सारखे आजार होण्याचे जास्त धोका असतो. जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला मूळव्याध सारखे आजार असेल तर पुढच्या पिढीला मूळव्याध आजार होण्याचा जास्त धोका असतो. सेडेंटरी लाईफस्टाईल एक महत्वाचं कारण आहे मूळव्याध होण्यासाठी. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आपण एका ठिकाणी बसून राहत असाल, बसून काम असेल, कुठल्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही, फिजिकल इनॅक्टिव्हिटी असेल तर आपल्या शरीरामधील फॅटचं प्रमाण वाढतं, आपला लठ्ठपणा वाढतो आणि वाढलेल्या लठ्ठपणामुळे आपल्या गुदाशयावर त्याचं प्रेशर येतं आणि तिथल्या रक्तवाहिन्या सुजतात, फुगतात आणि आपल्याला मूळव्याधसारखे आजार होऊ शकतात. म्हणून सेडेंटरी लाईफस्टाईल अवॉइड करणं गरजेचं आहे. आपलं वजन कमी करणं गरजेचं आहे. क्रोनिक कफिंग. क्रोनिक कफिंग म्हणजे खूप दिवसापासून जुनाट खोकला. जर आपल्याला खूप दिवसापासून खोकला येत असेल तर खोकल्यामुळे आपल्याला गुदाशयातील रक्तवाहिन्यांवरती प्रेशर येतं आणि त्या रक्तवाहिन्या सुजू शकतात किंवा फुगू शकतात
आणि त्यातून ब्लिडिंग होतं किंवा रक्तस्राव होतो आणि आपल्याला मूळव्याध सारखे आजार होतात. आता आपण बघूयात मूळव्याध झाल्यानंतर आपल्याला काय काय चिन्ह लक्षणं दिसतात किंवा मूळव्याध हा आजार आपण कसा ओळखायचा. मूळव्याधमध्ये सर्वात महत्वाचं चिन्ह लक्षण आहे पेनलेस ब्राईट रेड रेक्टल ब्लिडिंग, म्हणजे गुदाशयातून लाल भडक रक्त जातं. त्यावेळेस कुठल्याही प्रकारची आपल्याला वेदना होत नाहीत, म्हणजे वेदना रहित लाल भडक रक्त जाणे हे सर्वात महत्वाचं चिन्ह लक्षण आहे. हे मोस्टली इंटरनल हिमोरॉइड्स मध्ये वेदनारहित रक्त जाऊ शकतं. देन ब्लड ऑन द टॉयलेट पेपर, टॉयलेट करत असताना टॉयलेटमध्ये रक्त गेल्याचं आपल्याला दिसून येतं. देन ॲनल इचिंग, गुदद्वाराच्या ठिकाणी आपल्याला खाज येते आणि इरिटेशन व्हायला लागतं. देन ॲनल डिस्कम्फर्ट आणि पेन, म्हणजे खूप जास्त वेदना होतात. हे एक्सटर्नल हिमोरॉइड्स मध्ये होणारं लक्षण आहे. देन गुदद्वाराच्या बाहेर एक स्वेलिंग किंवा पाल्पेबल लंप, असे गाठ बाहेर आल्यासारखं वाटतं, एक मांसळ भाग बाहेर आपल्याला हाताला जाणवतो. म्हणून हे सर्वात महत्वाचं चिन्ह लक्षण आहे. असं काही जर होत असेल तर आपण लगेच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. देन म्युकस डिस्चार्ज होतो, टॉयलेटच्या वेळेस म्युकस डिस्चार्ज होतो. आणि इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन, म्हणजे टॉयलेटला पूर्ण झाल्यानंतर आपलं पोट साफ झाल्यासारखं वाटत नाही, त्याला आपण इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन असं बोलतो. देन प्रोलॅप्स ऑफ टिश्यू ड्युरिंग बॉवेल मुवमेंट्स, टॉयलेटच्या वेळेस काहीतरी मांसाळ भाग बाहेर आलेला आहे असं आपल्या निदर्शनास येतं. अचानक अशा रुग्णांना खूप जास्त वेदना होतात, सडन सिव्हिअर पेन व्हायला लागतं. जर आपण मूळव्याध या आजाराचं लवकर निदान नाही केलं, लवकर उपचार नाही केला तर कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. वारंवार रक्त जाऊन आपल्या शरीरातून रक्ताचं प्रमाण कमी होऊन जातं, म्हणजेच आपल्याला रक्तक्षय किंवा ॲनिमिया सारखा आजार होऊ शकतो. त्यासोबतच ब्लिडिंग, थ्रॉम्बोसिस, स्ट्रँग्युलेशन म्हणजे स्ट्रँग्युलेटेड हिमोरॉइड्स होऊ शकतो. जर आपण मूळव्याध या आजाराकडे जर दुर्लक्ष केलं तर आपल्या गुदद्वारातून मांसाळ भाग बाहेर येऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. आता पण बघूयात मूळव्याधचं निदान झाल्यावर काय काय उपचार करण्याची गरज असते. ज्या रुग्णांना मूळव्याधची सुरुवात आता काही दिवसापासून सुरू झालेली आहेत किंवा त्यांना माइल्ड सिम्पटम्स असतात, थोड्या बहुत प्रमाणात जर त्यांना चिन्ह लक्षणं असेल तर त्यांना मेडिकल ट्रीटमेंटमध्ये हा आजार बरा होऊ शकतो. ज्यांना जर खूप दिवसापासून सिम्पटम्स आहेत, म्हणजे क्रोनिक हिमोरॉइड्स असेल तर त्यांना सर्जरी करण्याची गरज पडते. तर मूळव्याध या आजाराचा प्रतिबंध करायचा असेल किंवा त्या आजारामध्ये काही उपचार करायचा असेल तर सर्वात महत्वाचा रिझन म्हणजे घटक आहे प्रिव्हेंट कॉन्स्टिपेशन, म्हणजेच बद्धकोष्ठता टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्याला कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता टाळायची असेल तर टॉयलेटला वारंवार जाणं, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला टॉयलेटला येते त्यावेळेस टॉयलेटला जाणं गरजेचं आहे. दिरंगाई करू नये, ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. आणि आपल्या आहारामध्ये फ्लुइड्स आणि फायबरचं प्रमाण वाढवलं पाहिजे. म्हणजे आपण दिवसभरात 3 ते 4 लिटर पर्यंत पाण्याचं सेवन करायला पाहिजे आणि हिरव्या भाजीपाला किंवा सिझनेबल फ्रुट्स आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला फायबर जास्त मिळेल आणि फायबरमुळे आपलं प्रॉपर पोट साफ होईल, आपल्याला कॉन्स्टिपेशन होणार नाही आणि कॉन्स्टिपेशनमुळे आपल्याला हिमोरॉइड्स म्हणजेच मूळव्याध आजार होणार नाही. जर आपल्याला खूप दिवसापासून जर कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता असेल तर आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्टूल सॉफ्टनर घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल डुफॅलॅक किंवा लॅक्टुलोज हे औषध आपण घेऊन आपला पोट व्यवस्थित साफ करू शकतो. जर आपण टॉयलेटवरून आल्यानंतर आपल्याला खूप जास्त गुदद्वाराच्या ठिकाणी वेदना होत असेल तर आपण तिथे बर्फाने शेकलं पाहिजे, जेणेकरून आपल्या वेदना थोड्याशा कमी प्रमाणात होतील. जर आपल्याला कोल्ड पॅकने किंवा जर बर्फाने शेकल्यामुळे जर वेदना कमी होत नसेल तर आपल्याला टबमध्ये थोडंसं 4-5 लिटर पाणी घेऊन वॉर्म वॉटरमध्ये थोडंसं गरम पाणी घेऊन थोडंसं बसायला पाहिजे त्यामध्ये, जेणेकरून आपल्याला गुदद्वाराला व्यवस्थित शेक मिळेल आणि आपल्याला वेदना कमी होतील. आणि 3 ते 4 वेळ दिवसातून करणं गरजेचं आहे. गुदद्वाराच्या ठिकाणी जर आपल्याला खूप जास्त वेदना होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्टिरॉइड किंवा वेगवेगळ्या अॅनेस्थेटिक क्रीम आपण तिथे लावणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्रास थोडासा कमी होईल. जर मूळव्याधची ट्रीटमेंट व्यवस्थित घेऊनही जर तो मूळव्याध बरा होत नसेल तर तिकडे आपण सर्जरी करण्याची गरज पडते. त्या सर्जरीमध्ये फर्स्ट वन आहे स्क्लेरोथेरपी. स्क्लेरोथेरपी एक नावाची सर्जरी असते. त्यामध्ये स्क्लेरोजिंग एजंट आपल्या जिथे वेन्स फुगलेले आहेत त्यामध्ये इंजेक्ट करतात आणि त्या तिथल्या वेन्स बऱ्या करण्याचा प्रयत्न करतात. मूळव्याधमध्ये लायगेशन नावाची सर्जरी केली जाते. त्यामध्ये वेन्स फुगलेल्या सुजलेल्या असतात, त्यांना लायगेट करतात, म्हणजे थ्रेडने बांधतात. त्याच्यामुळे हिमोरॉइड्सचा आजार बरा होण्यास मदत होते. पुढील सर्जरी आहे क्रायो सर्जरी, देन लेझर सर्जरी, देन हिमोरॉइडेक्टोमी. हिमोरॉइडेक्टोमी या सर्जरीमध्ये जे सुजलेल्या फुगलेल्या शिरा राहतात त्या कट करून बाहेर काढतात सर्जन आणि मूळव्याध आजार बरा करतात. ज्या रुग्णांची मूळव्याधचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी गुदद्वाराच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. तिथला एरिया एकदम क्लीन स्वच्छ ठेवला पाहिजे, इन्फेक्शन व्हायला नाही पाहिजे. हँड वॉशिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या जखमेला इन्फेक्शन होणार नाही, आपण याची काळजी घ्यायला पाहिजे. मूळव्याधचं ऑपरेशन झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्यात सर्वात महत्वाचं आहे टॉयलेट नंतर आपण व्यवस्थित स्वच्छता राखणं, हाताची व्यवस्थित स्वच्छता करणं, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी आणि आहार घेणं गरजेचं आहे. आहारामध्ये जास्तीत जास्त फायबर डाएट घेणं गरजेचं आहे. ॲज पर पेशंट्स कंडिशन, म्हणजे पेशंटला सिच्युएशन काय आहे, पेशंटचं टॉलरेशन कपॅसिटी काय आहे, डॉक्टरांनी काय सल्ला दिला त्यानुसार सर्व आपण सल्ला ऐकून आपण ते सर्व फॉलो करणं गरजेचं आहे,
जेणेकरून भविष्यातील कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. मूळव्याधी आजाराचं कॉम्प्लिकेशन होऊ नये किंवा सर्जरीनंतर वेगवेगळ्या प्रकारची कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून टॉयलेटला आल्यावर लगेचच आपण जाणं गरजेचं आहे आणि 3 ते 4 लिटर पाणी दिवसामध्ये आपण प्यायला पाहिजे, जेणेकरून आपलं पोट साफ होईल आणि आपल्या आहारामध्ये हिरव्या भाजीपाल्यांचा आणि सिझलेबल फ्रुट्सचा आपण समावेश करणं गरजेचं आहे. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेडिसिन घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जर पेन होत असेल म्हणजे वेदना होत असेल तर कमी होईल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार आणि रेस्ट घेणं गरजेचं आहे. तर ऑपरेशन नंतरही जर आपल्याला टॉयलेटला त्रास होत असेल तर आपण स्टूल सॉफ्टनर्स घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं व्यवस्थित पोट साफ होईल आणि आपल्याला वेदना कमी होतील. आपण बघूयात मूळव्याधी आजाराला कसा प्रतिबंध करायचा किंवा तो होऊ नये म्हणून काय काळजी घेणं गरजेचं आहे. मूळव्याधी आजार होऊ नये म्हणून कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता टाळली पाहिजे. म्हणजेच वेळेवर टॉयलेटला जाणं, दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त हिरव्या भाजीपाल्यांचा समावेश करणं, सीझनेबल फ्रुट्सचा समावेश करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला फायबर फूड म्हणजे रफेजेस जास्त मिळतील आणि त्याच्यामुळे आपल्याला मूळव्यासारख्या आजारांना प्रतिबंध करता येईल. 24 तासामध्ये 7 ते 8 तास रात्रीची झोप गरजेची आहे आणि दिवसामध्ये कमीत कमी काम करणं किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल अवॉइड करणं, वजन कमी करणं, नॉर्मल वजन ठेवणं गरजेचं आहे, लठ्ठपणा कमी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या गुदद्वारातील रक्तवाहिन्यांवरती प्रेशर येणार नाही आणि आपल्याला मूळव्यासारखे आजार होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. मूळव्याधी आजाराला प्रतिबंध करायचा असेल तर रुटीन एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर आपलं एलिमिनेशन पॅटर्न राहील म्हणजे आपल्याला प्रॉपर टॉयलेटला होईल. त्यासोबतच आपल्या वेगवेगळ्या हृदयाचे आजार किंवा ओबेसिटी होणार नाही आणि आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होईल. अशाच विविध आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घे उंच भरारी या मराठमोळ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आरोग्य, आहार आणि वेगवेगळ्या आजारांबद्दल आणि फिटनेस टिप्स मिळत राहतील.